Hello and welcome all of you. In previous lecture of IPC, we discussed the various provision relating to the human homicide. ठीक है, section 299, 300, 301 and 302 provide about the culpable homicide, murder. Culpable homicide is not amounted to murder, and the punishment provided for it. In today's lecture, we discuss the provision related to hurt and grievous hurt. Section 319 to 338 of IPC provide about the hurt and grievous hurt. तर बघा की सेक्शन 319 ते 338 IPCचं हर्ट आणि ग्रीवियस हर्टचे डील करतं. सेक्शन 319 प्रोव्हाइड करतं काय, हर्ट. आता हर्टच्या ऑफेन्समध्ये मियर कॉजिंग हर्ट इज नॉट अ ऑफेन्स. फक्त हर्ट कॉज केली तो ऑफेन्स नाही आहे. द थिंग इज दॅट द हर्ट मस्ट बी कॉज व्हॉलेंटरी. बरोबर. आता समजा एक दोन मित्र असतात, एक मित्र उभा असतो, एक मित्र मागून येतो आणि पाठीवर एक जोरात हे करतो, धप करून एक टाकतो. त्याच्यामुळे काय होतं, तो समोरचा व्यक्ती थोडा पुढे जातो, त्याला थोडा बॉडीली पेन होत असेल किंवा काय होत असेल. बरोबर. पण ते हर्टमध्ये रूपांतर होईल का, तर ऑब्विसली ते हर्टमध्ये होईल, पण ते पनिशेबल नसेल, कारण व्हॉलेंटरी कॉजिंग हर्ट हे असतं पनिशेबल. मियर हर्ट or grievous hurt is not a punishable. The main criteria to give punishment is that is a such hurt or grievous hurt must be causing voluntary. According to section 319, whoever causes bodily pain, disease or infirmity to any person is said to cause hurt. Bodily pain कसं होऊ शकतं, जर आपण एखाद्याला मारलं, मारहाण केली किंवा काय झालं तर काय झालं, बॉडीली पेन. आता एखाद्या असं इथं हे नाही करू शकत, एखाद्याला मेंटल पेन झाला. बरोबर. एखाद्याने काहीतरी असं खूप बडबड करत असेल किंवा त्याच्यामुळे एखाद्याला मेंटल पेन झाला, डोकं दुखायला लागलं एखाद्या माणसाचं, तर होईल का हर्ट? नाही होणार. तर फॉर द पर्पज ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ हर्ट देअर मस्ट बी अ बॉडीली पेन. बॉडीली पेनमध्ये कसं पण होऊ शकतं, जर एखाद्याला मारलं असेल, बरोबर, तर या प्रकारे जर बॉडीली पेन असेल तर ते हर्टमध्ये कन्वर्ट होतं. पण एखाद्याला मेंटल पेन झालं तर ते हर्टमध्ये कन्सिडर केलं जात नाही. कॉजेस डिसीज. आता तुम्हाला झालाय, एखाद्याला तुम्हाला नको, एला कोरोना झालाय, एने व्हॉलेंटरी काय केलं, तर ते जे व्हायरसेस होते ते व्हॉलेंटरी त्याने काय केलं, ते बीला तो डिसीज होईल याप्रमाणे काय केलं, त्याला इन्फेक्टेड करून टाकलं, इंटेन्शनली किंवा व्हॉलेंटरी. तर तो सुद्धा हर्टसाठी काय राहील, रिस्पॉन्सिबल राहील. और इन्फर्मिटी. आता इन्फर्मिटी काय आहे की, समजा आता उदाहरणावर सांगतो तुम्हाला, ए हा एक लँडलॉर्ड होता, बी टेनंट होता. बी त्याच्या फॅमिलीसोबत राहत होता. तर बी काय प्रोटेक्टेड टेनंट होता, तर तो असं भाडं वगैरे काय देत नव्हता आणि याला ते घर खाली करून घ्यायचं होतं. तर अशामुळे काय झालं की एक दिवशी याला वाटलं की जर आपण यांना घाबरवलं तर अशामुळे काय होईल की हे आपलं घर तरी सोडतील. मग तो काय करतो, लपून रात्री जातो आणि जो टेनंट आहे त्याची वाईफ घराच्या मागे काहीतरी कामं करत असते रात्री. ठीक आहे. काय भांडे वगैरे असेल किंवा असेल जमा करत असेल. ठीक आहे. तर हा हळूच जातो आणि अंधारात तिला दिसणार नाही आणि एकदम जोरात तिला घाबरवतो. त्याच्यामुळे काय होते की सडन ते याच्यामुळे ती काय होते, बेशुद्ध पडते. तर इथं सुद्धा काय आहे, तर जो लँडलॉर्ड आहे तर त्याने कोणता ऑफेन्स केलाय, तर हर्टचा ऑफेन्स केलेला आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. सेक्शन 321 डिफाइन दॅट द whoever does any act with intention to hurt is caused to any person and he has knowledge that the act is likely caused to hurt to that person, then it is said that such person voluntarily causes hurt. आधी सांगितल्याप्रमाणे mere hurt is not offense.
बट व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट इज अन ऑफेन्स. बरोबर. तर मग आपण तेव्हा केव्हा समजायचं द पर्सन इज कॉझिंग व्हॉलेंटरी हर्ट टू सच पर्टिक्युलर पर्सन, हे केव्हा समजायचं आपण? हू एव्हर डज एनी ॲक्ट विथ इंटेन्शन, तर विथ इंटेन्शन त्याने एखादी ॲक्ट केलं असेल अँड बिकॉज ऑफ द सच ॲक्ट द अनदर पर्सन कॉजेस एनी इंजुरी. इंजुरी मीन्स bodily pain, disease or infirmity, or while doing such act such person has a knowledge that such act is likely to cause hurt to such particular person or the effect on whom he committed that time, such act called the voluntary causing hurt. Causing hurt is not an offense. We already discussed causing hurt is not an offense, but व्हॉलेंटरी कॉझिंग हर्ट इज अन ऑफेन्स. बरोबर. आता पनिशमेंट कॉझिंग हर्टला सिम्पल हर्ट असेल तर हू एव्हर कॉजेस व्हॉलेंटरी हर्ट टू एनी पर्सन इट इज पनिशेबल अंडर सेक्शन 323 विथ इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 1 year, and if such voluntary hurt causes by dangerous weapon, then it is punishable under section 324 with the imprisonment which may extend to 3 years or fine or both. आता डेंजरस वेपनमध्ये काय पण होऊ शकतं. आता ॲनिमलद्वारे केलं असेल, आता कुत्रा सोडून दिला चावायला तर ते पण डेंजरस वेपनद्वारे येतं, किंवा एखाद्याने काठीद्वारे स्टिकद्वारे एखाद्याला हे केलं असेल, बरोबर, तर ते डेंजरस वेपनमध्ये कन्सिडर केलं जातं. आणि तो एक ॲग्रिगेटेड फॉर्म आहे कशाचं, तुमचा हर्टचा. त्याच्यामुळे त्याला पनिशमेंट पण काय आहे, इनहान्स पनिशमेंट आहे. तर 323 खाली सिम्पल हर्टला काय पनिशमेंट, तर 1 year पर्यंत. आणि 324 खाली इफ सच हर्ट इज कॉजेस बाय डेडली वेपन और डेंजरस वेपन देन इट मे बी इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 3 years और फाइन और बोथ. ठीक है. बट वेर एनी पर्सन कॉजेस हर्ट ऑन प्रोवोकेशन then it is punishable under section 334 with imprisonment which may extend to 1 month or with fine or both. आता आपण प्रोवोकेशनचं बघितलं होतं कशामध्ये, when the culpable homicide is not amounting to murder. मग तेच जे प्रोवोकेशनचे नियम बघितले होते तर सेल्फ प्रोवोकेशन नको असायला पाहिजे, किंवा आपण ज्यांना आपल्याला प्रोवोक केलेलं आपण त्यालाच इंजुरी करायला पाहिजे, तर ते नियम पण इथं लागू होतात. बरोबर. पण समजा त्या एखाद्याने समोरच्याला खूप रागात आणलं किंवा असं काही कृत्य केलं की समोरच्याचा खूप राग झाला आणि त्याने एखाद्याच्या कानाखाली वाजवले म्हणजे हर्ट कॉज केलं, तर त्याला रेग्युलर पनिशमेंट न मिळता काय होते, तर ते कॉझिंग हर्ट ऑन प्रोवोकेशन इट इज पनिशेबल अंडर सेक्शन 334 विथ द इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 1 month. आता हा समोरचा प्रोवोक करतोय तर याचे पण काही चुकी आहे ना, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला शिक्षा मिळेल, पण ती काय मिळेल, कमी मिळेल. ठीक आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 260 ऑफ CRPC 260 ऑफ CRPC ऑफेन्सेस अंडर सेक्शन 323 और 334 मे बी ट्राय इन समरी वे. ठीक आहे. तर समरी वेने ते ट्राय करू शकतो आपण. समरी वे मध्ये आणि आपली जी रेग्युलर सूट असतो त्याच्यामध्ये एक फरक असतो फक्त, की तिथं पॉईंट फॉर डिटर्मिनेशन वगैरे काही फ्रेम करत नाही किंवा काय होत नाही, ते समरी वेने एकदम प्रोसेस होऊन जाते. पण जी रेग्युलर प्रोसेस असते ती एकदम स्टँडर्ड प्रोसेसने आपल्याला जावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रीवियस हर्ट सेक्शन 319, 320, 322, 325, 326, 335 अँड सेक्शन 100 ऑफ IPC deals with the grievous hurt. According to section 319, whoever causes bodily pain, disease or infirmity to any person is said to cause hurt. बरोबर. 319 काय सांगतो की बॉडीली पेन, डिसीज और इन्फर्मिटी टू एनी पर्सन इज सेड टू कॉज हर्ट. आपण आता डिस्कस केलेलं आहे. सेक्शन 320 काय सांगतं, the only kinds of hurt which are stated by the section 320 are designated as an grievous hurt. बरोबर. तर 320 फक्त काय सांगतो मला 8 प्रकारचे एक ऍक्ट सांगतोय, फक्त तेच काय राहतील, ग्रीवियस हर्ट राहतील.
बरोबर. आता ग्रीवियस हर्ट होण्यासाठी काय असायला पाहिजे आधी, तर हर्ट असायला पाहिजे, बरोबर. पण ते हर्ट कोणत्या प्रकारचं असायला पाहिजे, तर द काइंड्स विच इज एन्युमरेटेड अंडर सेक्शन 320 only those hurts are designated as an grievous hurt. The first is emasculation. The hurt is in the way which emasculation happen. नंतर permanent privation of the sight of either eye, बरोबर. The permanent privation of the hearing of either ear. एखाद्याने कानाखाली वाजवली एखाद्याच्या, तर ते काय झालं, हर्ट झालं, सिंपल हर्ट झालं. पण ते कानाखाली वाजवल्यामुळे काय झालं, तर समोरचा एक कान काम करायचंच बंद होऊन गेला कायमचा, तर ते काय होईल, तर ते ग्रीवियस हर्ट मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. और प्रायव्हेशन ऑफ एनी मेंबर ऑर जॉईंट. आता एनी मेंबर ऑर जॉईंट म्हणजे सांधे वगैरे असतात ना आपले, तर तिथून जर एखाद्याचा हात ब्रेक केला काय केला तर तेच. तर डिस्ट्रक्शन ऑर परमानंट इम्पेरिंग द पॉवर ऑफ एनी मेंबर ऑर जॉईंट, बरोबर. हाताचा वगैरे कायमचाच आपण शक्ती निघून गेली त्याच्या हाताची. द परमानंट डिसफिगरेशन ऑफ फेस. आता चेहरा त्याचा काय केला, विद्रूप केला, की आधी किती काय खराब राहील ना, पण काय असं ऍक्ट केलं की ज्याच्यामुळे त्याचा चेहरा थोडा विद्रूप झाला, चेहऱ्यावर ते स्केट्स वगैरे आले किंवा काय झालं. तर नंतर फ्रॅक्चर ऑर डिसलोकेशन ऑफ एनी बोन ऑर टूथ. आता एखाद्याला कानाखाली वाजवताना त्याचं तोंडावर असं जोरात फटका बसला, त्याच्यामुळे त्याचा दातच तुटून गेला, तर ते पण काय कन्सिडर केलं जातं, तर ग्रीवियस हर्ट कन्सिडर केलं जातं. तर एनी हर्ट विच endanger's to life or he's suffered 20 days in severe bodily pain or unable to follow his ordinary business. किंवा एखाद्याला अशा प्रकारचं हर्ट झालं की ज्याच्यामुळे तो 20 दिवसापर्यंत त्याला काय झालं की तो एकदम सिव्हिअर बॉडी पेन मध्ये तो गेला, तर अशा वेळेस द हर्ट इज डेझिग्नेटेड एज अन ग्रीवियस हर्ट, बरोबर. तर मियर कॉझिंग हर्ट इज नॉट पनिशेबल, बरोबर. तर सेम प्रकारे व्हॉलंटरी कॉझिंग ग्रीवियस हर्ट इज पनिशेबल, बरोबर. तर मग व्हॉलंटरी कॉझिंग ग्रीवियस हर्ट कसं, तेच की त्याचा ऍक्ट काय असायला पाहिजे, इंटेन्शनली असायला पाहिजे, किंवा ही नोइंगली डज दॅट ऍक्ट or he know that the effect of such act is causing grievous hurt or hurt to such particular person, बरोबर. According to section 325 which is provide the punishment for grievous hurt, whoever causes grievous hurt then he shall be punished with imprisonment which may extend to 7 years and also liable to fine, ठीक है. And section 326 provide that whoever causing grievous hurt by dangerous weapon then he shall be punished with the imprisonment of life or imprisonment which may extend to 10 years, बरोबर. पण where any person make assault to another person and the nature of the assault such that it causes grievous hurt to that person, then such person has a right to private defense under section 100 while which may extend to the death of such wrongdoer person. While discussing the right of private defense, section 100 provide that where the assault is a like nature of which is causes the grievous hurt to another person, तर त्यावेळेस आपण बघितलं होतं where the assault is likely to cause grievous hurt to such particular person then such person has a right of private defense which extend to causing death of wrongdoer, बरोबर. तर ते लक्षात ठेवा. तर समजा आता एक उदाहरण आहे, एखाद्या व्यक्तीला फक्त काय केलं की ए ने बीच्या फक्त कानाखाली वाजवले एक, बरोबर. आता कन्सिडर करा की ते जे ऍक्ट आहे त्याच्यामुळे काय फक्त एक तर हर्ट होऊ शकते, एक सिंपल हर्ट होऊ शकते, आणि समोरचा व्यक्ती खूपच नाजूक होता आणि त्याच्यामुळे काय झालं तर त्याची डेथ झाली, तर अशा वेळेस काय होईल मग, तर अशा वेळेस फक्त तो व्यक्तीला फक्त हर्टसाठी पनिश केलं जाईल, तर त्याला मर्डरचा त्याचा काही संबंध नसेल, ठीक आहे. तर त्या तेवढं लक्षात ठेवा. आणि सेक्शन 100 पण लक्षात ठेवा. नंतर येतं व्हॉलंटरी कॉझिंग ग्रीवियस हर्ट बाय युझिंग ऑफ ऍसिड. सेक्शन 326 326 बी, ए आणि बी.
326A आणि 326B deals with the voluntary causing grievous hurt by using of acid. 2013 पासून ही अमेंडमेंट केली. तर त्यावेळेस काय ऍसिड अटॅक बरेच वाढले होते आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, तर फक्त ते कशामध्ये गणलं जायचं, ते ग्रीवियस हर्टमध्ये गणलं जायचं, डिस्फिगर और परमनंट डिस्फिगरेशन ऑफ द फेस. पण त्याच्या खाली काय व्हायचं की पनिशमेंट कमी होती किंवा एवढं स्ट्रिक्ट लॉ नव्हता. तर त्याच्यासाठी काय केलं गेलं, अमेंडमेंट केले गेले आणि 326A आणि 326B नव्याने इंट्रोड्यूस केले गेले. ठीक आहे. तर सेक्शन 326A and 326B provide that according to section 326A, whoever causes permanent or partial damage or deformity or burn or disfigure of any part of the body of person, then he shall punish with the imprisonment which shall not less than the 10 years but which may extend to imprisonment for life. इथं मिनिमम पनिशमेंटचं हे केलं गेलं, ऍड केलं गेलं की जर एखाद्या व्यक्तीने जर काय केलं, बाय युझिंग ऍसिड. आता हे फक्त लेडीजच्या बाबतीत अवेलेबल नाही आहे, इथं विक्टीम माणूस पण राहू शकतो, मेन सुद्धा विक्टीम राहू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीवर ऍसिड हल्ला केला तर तो सुद्धा या सेक्शन खाली गव्हर्न केला जाईल. बरोबर, तेवढं लक्षात ठेवा. तर मिनिमम पनिशमेंट किती, ही शल नॉट बी पनिश लेस दॅन 10 years but which may extend to the imprisonment for life. बरोबर, and also fine, and such nature of fine is such that or amount of such a fine just and reasonable to meet the medical expenses of the treatment of the victim. तर त्या विक्टिमच्या ट्रीटमेंटसाठी जेवढे पण खर्च लागणार असेल त्याच्यात पूर्णच्या पूर्ण त्या व्यक्तीकडून भरून घ्यायचा. बरोबर. 326 प्रोव्हाइड दॅट बी, जर एखाद्याने अटेम्प्ट केला कशाचा, ऍसिड फेकायचा, तर ही शल नॉट बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट विच शल नॉट बी लेस दॅन 5 years बट विच मे एक्सटेंड टू 7 years. 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान त्याला शिक्षा देण्यात येईल. बरोबर. इथं पण सेम आहे की आपण जेव्हा सेक्शन 100 बघितलं तर सेक्शन 100 of IPC provide that where any person throw or attempt to throw acid on any particular person, then such person has the right of private defense to causing death of such person. ठीक आहे, तर ते पण लक्षात ठेवा. तर प्रोसिजरल लॉ मध्ये याचे काही अजून आहेत प्रोव्हिजन करून ठेवलेल्या. तर 154 खाली जर एखाद्याचं हे नाही घेतलं, FIR लॉज नाही केली कशामध्ये, 326A आणि 326B मध्ये, तर अकॉर्डिंग टू सेक्शन 166A such public servant is liable for the punishment which may extend which shall not be less than 6 months or which may extend to 2 years. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवा. तर हर्ट आणि ग्रीवियस हर्टमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात, व्हॉट्सअपला मेसेज करा जर काही समजलं नसेल किंवा एखादी कन्सेप्ट जर काही कळली नसेल तर. ठीक आहे, रिमेनिंग सबमिट आहे तर आपण नंतर पाहू.